पनवेल जीवन विकास केंद्र कोळखे सेंटर येथे जीवन महिला सक्षमीकरणाकडे वाटचाल प्रकल्प अंतर्गत आदिवासी सांस्कृतिक खाद्य महोत्सव आणि महिला सन्मान महोत्सव 2024 कार्यक्रम सोमवार दिनांक 27 मे 2024 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमात आदिवासी महिलांनी पारंपरिक नाच गाणी आपल्या पारंपरिक पोशाखात सादर केली। महिलांनी पारंपरिक खाद्यपदार्थ तयार करून प्रदर्शनात मांडण्यात आले, जसे नाचणीचे मोदक, घावणे, इडली, सुके मासे, कढीपत्ता चटणी, ठेचा, कंदमुळे इत्यादीचा समावेश होता। कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रार्थना घेण्यात आली, त्यानंतर उपस्थित मान्यवर यांचे स्वागत करण्यात आले। आदिवासी सांस्कृतिक खाद्य महोत्सवाचे उद्घाटन फादर जोसेफ गोन्साल्विस, डायरेक्टर सेंटर फॉर सोशल ऍक्शन मुंबई यांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर महिलांनी पारंपरिक नाचगाणी सादर करून महिला शेतकरी गीता वारगडे, हलटेपवाडी आणि वाडी प्रेरिका स्वाती मात्रे यांनी अनुभव कथन केले। फादर जोसेफ गोन्साल्विस, डायरेक्टर सेंटर फॉर सोशल ऍक्शन मुंबई आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी महिलांना आपण सेंद्रिय शेतीकडे लक्ष देऊन महिला शेतकरी म्हणून ओळखले जात आहोत, हे खूप विशेष आहे। सेंटर फॉर सोशल ऍक्शन मुंबई आणि जीवन विकास केंद्र कोळखे सेंटर यांनी विषमुक्त शेतीसाठी प्रयत्न सुरू करून पारंपरिक पद्धतीने शेती करणे, सेंद्रिय खत वापर आणि पारंपरिक बियाणे जतन करून वापर करून पिके घेण्यात यावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत। आपण महिलांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे, त्यासाठी तुमचे आभार। चांगले पीक पिकवून चांगले जीवन जगावे या विषयावर मार्गदर्शन केले। पनवेल तालुका कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापक श्रीमती प्राजक्ता काटकर यांनी महिलांना मार्गदर्शन करताना कार्यक्रमात महिला स्टेजवर येऊन बोलतात, आपले म्हणणे मांडण्यासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत। यातून सेंटर फॉर सोशल ऍक्शन मुंबई आणि जीवन विकास केंद्र कोळखे सेंटर यांचे कार्य तळागाळात पोहोचले असून किती मोठे आहे हे लक्षात घेता येते। कृषी विभागाकडून सेंद्रिय शेती महिला गट तयार करून कंपनी तयार करण्यात येणार आहे, तरी महिलांनी सहभागी होऊन योजना लाभ मिळवून घ्यावा असे आवाहन केले। पनवेल वन विभागाचे वनरक्षक श्री सिद्धेश्वर मोराळे सर यांनी महिलांना जंगलातील वन उपजांवर आधारित खाद्यपदार्थ प्रदर्शनात मांडण्यात आले, याचा आनंद वाटत आहे। वनवा लावू नका, झाडे लावून ऑक्सिजन मिळवा, आदिवासी आणि वन यांचे जवळचे नाते आहे याविषयी मार्गदर्शन केले। पनवेल येथील वनरक्षक श्री रुपेश इंगोळे, किरण आहेरे, मुंबई मोबाईल रेसिटच्या ऋषाली नाईक, प्रदीप शिंदे हेही उपस्थित होते। जीवन विकास केंद्र कोळखे सेंटर एलसी सुपेरियर बेथनी कॉन्व्हेंट स्कूल सिस्टर सेलियन सेंटर हेड तसेच सेंटर फॉर सोशल ऍक्शन मुंबई रायगड कोऑर्डिनेटर रुचिका सेलियन आणि करितास इंडिया प्रकल्प कोऑर्डिनेटर सचिन वाघ यांनी महिलांना मार्गदर्शन केले। उपस्थित महिला शेतकरी यांना पाहुण्यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीता ठोंबरे आणि ज्योत्स्ना पाटील तर नीलम भोपी यांनी आभार मानले। सेंटर फॉर सोशल ऍक्शनच्या मनीषा भालेराव, मेलनिटा परेरा, जीवन विकास केंद्र कोळखे सिस्टर सेंथिया, दामिनी पाटील, उषा कातकरी, वाडी प्रेरिका स्वाती मात्रे, ज्योत्स्ना पाटील, सारिका गायकर, तुळशी गिराम, रुचिका जोशी, गीता ठोंबरे, वैष्णवी पाटील, अश्विनी रामाणे, मंजुला हबीर, दीपाली देशमुख, नीलम भोपी, मेघना रडगे, कुसुम पवार, रवी भाऊ यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले। हालटेप, तारटेप, पोयंजे, खानावळे, पणसवाडी, बेलवाडी, बारवाई, भरलेवाडी, समतानगर, वाघाची वाडी, शिरडोन आणि सांगुर्ली, आलीवाडी येथील 170 महिला यामध्ये सहभागी झाल्या होत्या। परंतु जसं मला वाटतं मोराळे साहेबांनी आपल्याला सांगितलं आहे, सर्व वन भाज्या आपल्या जवळपास आहे, परंतु अतिशय पौष्टिक आहे, अतिशय पौष्टिक आहे। आणि अशा प्रकारच्या आपण जे घरी पदार्थ बनवतो ते आपण टिकवून ठेवण्यासाठी आपली एनर्जी मिळाली आहे, आपली मुलीच नव्हे तर मुलं सुद्धा आहे, त्यांना सुद्धा आपण शिकवलं पाहिजे की अशा प्रकारे आपण या सगळे जे पदार्थ आहे ते आपण बनवतो आणि आपण घरी खाली सुद्धा पाहिजे। तर संस्कृती ठेवणं अतिशय महत्वाचं आहे। म्हणजे दुसरं म्हणजे महिलांचा आपण सन्मान करत आहोत, कारण कन्या संजयच्या माध्यमातून गेले 2 वर्षांमध्ये आपण सेंद्रिय शेतीवर भर दिलेला आहे आणि महिलांनी सुसाक्षर यावर सुद्धा आपण भर दिलेला आहे। त्याच्या प्रकारे आपल्या महिला या जे काही सुशासनाची प्रक्रिया आहे त्यामध्ये सहभाग घेऊ शकतात आणि आपल्या गावातील ज्या काही समस्या आहेत त्या गावातील समस्या ग्रामपंचायत किंवा ग्रामसभा आहे त्या ग्रामसभेमध्ये सुद्धा ते मांडू। महाराष्ट्र वेदभूमीसाठी विशेष वार्ताहर पनवेल।
ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.